हॅलो नमस्कार. आज केली होती एक पारंपरिक रेसिपी, ती म्हणजे चकुल्या. आमच्याकडे म्हणजे सातारा साईड तर ह्याला चकुल्या म्हटलं जातं, पण इतर वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये ह्याला वरणफळंसुद्धा म्हणतात आणि काही इतर प्रदेशांमध्ये ह्याच रेसिपीला थोडासा ट्विस्ट देऊन डाळ ढोकळीसुद्धा म्हटलं जातं. तर मग तुरीची, मुगाची आणि मसूरची डाळ अशी छान उकळून घेतली कुकरमध्ये मी आणि लसूण मिरची, भरपूर लसूण मिरची, जिरं, कढीपत्ता ह्याची फोडणी दिली. ज्यांना लाल तिखट आवडत असेल ते लाल तिखटही घालू शकतात. अशी छान फोडणी बसल्यानंतर त्याच्यामध्ये त्या उकडलेल्या सगळ्या डाळी घालायच्या आणि चिंच घालायची. चिंचेमुळे एक मस्त आंबट फ्लेवर त्याला येतो आणि खूपच टेस्टी झालेली ही रेसिपी. तुम्ही सगळे पण नक्की ट्राय करा. या डाळीला छान उकळी येऊन द्यायची. त्याच्यानंतर चपातीचं पीठ घ्यायचं, त्याची छान अशी चपाती लाटून घ्यायची. ती चपाती लाटून झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये कट करून घ्यायची, म्हणजे स्क्वेअरच करतो आम्ही तरी. आणि ते सगळं उकळल्यानंतर तुम्हाला त्या पिठाचे जे स्क्वेअर आहेत ते डाळीमध्ये ॲड करायचे आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, छान ओलं खोबरं घालायचं वरून. खूप टेस्टी लागतं ह्याच्यामध्ये ओलं खोबरं. अशा पद्धतीने मी बनवली होती, तुम्ही पण बनवतच असाल. आणि ही रेसिपी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते, पण अतिशय पटकन होणारी आणि खूपच जास्त टेस्टी असते. गरम गरम खायला खूप मजा येते. मी याच्यावरती तूप घालून खाते. तुम्हाला ही रेसिपी आवडली का आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चला तर मग तुम्ही पण बनवून टेस्ट करून बघा आणि लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.